नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनापूर्वक स्वागत करतो आपल्या कुंभे गावामध्ये. दापोली गावात कुंभे गाव आहे आणि गवलेवाडी. तर रत्नेशा आणि स्वप्नील यांचा आज संध्याकाळी 7 वाजता साखरपुडा आहे. आपल्या कोकणामध्ये अशा बऱ्याचशा गावामध्ये बघितलं तर सकाळचा साखरपुडा असतो 10 11:30चा. तर इकडे संध्याकाळचा साखरपुडा असतो, असा इकडे रिवाज आहे. तर आज आपण त्याचा ब्लॉग बघणार आहोत. तर मित्रांनो, कोकणामधला साखरपुड्याचा कार्यक्रम कशा पद्धतीने असतो तो तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि कोकणामधला ब्लॉग म्हटलं ना, विशिष्ट म्हटल्यानंतर इथे मान सन्मान जे पाहुणे मंडळी येत असतात त्यांना कशा पद्धतीने दिला जातो, रिस्पेक्टने कसा दिला जातो, ते तुम्हाला या थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, आपण ह्या वर्षाचा नवीन ब्लॉग बनवतो आहे आणि लग्नाची सुरुवात आजपासूनच होतो आहे. तर साखरपुड्याची व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर आपण कुंभे गावामध्ये गवलेवाडी गवलेवाडी इथे आपल्या सगळे मित्रपरिवार आहे. अजित गवले, मनोज मते, संतोष मते, संतोष गवळे, बरेचसे असे सगळेजण आपले मित्रपरिवार आहेत. इकडे आज आपण आलो आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर आता मित्रांनो, इकडे साखरपुडा आहे. संध्याकाळी 7:30-8चा टाईम आहे. दापोलीमध्ये आलो आहे आपण कुंभेगावमध्ये. तर इकडे आता आहे साखरपुडा. तर आपण साखरपुड्याचा आजचा पहिला ब्लॉग बघणार आहोत, या वर्षाचा नवीन. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या संपूर्ण गवळी परिवाराच्या वतीनं आणि गोलापूर परिवाराच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या साखरपुडा विधीसाठी, मंगलमय सोहळ्यासाठी या ठिकाणी आमच्या गावचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष सन्माननीय श्यामजी डिके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या निंबारवाडी आमच्या गावचे रहिवासी तानाजी काष्टे, त्याचबरोबर आमच्या गवलेवाडीतून संदीप कुळे, त्याचबरोबर दुसरे संदीप कुळे, अनिल देवळे, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या गावचे पाटील दीपेश शिगवण, कमलेश शिगवण, त्याचबरोबर आदर्श शेतकरी ज्यांना पुरस्कार जो मिळाला, शेतकरी युवा शेतकरी महाराष्ट्र राज्याकडून, ते आमचे अनिल शिगवण, हरचंद्र शिगवण, त्याचबरोबर आमचे गमवण्यातून आलेले आमचे मामा भोर मामा, त्याचबरोबर कांबळे भाऊजी असतील, आमचे कांगणे भाऊजी, लोंढे भाऊजी, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे पाटील भाऊजी जे सध्या युवासेना मुंबई ह्या आमच्या युवासेनेचे तालुका अध्यक्ष जे आहेत ते आमचे पाटील भाऊजी आहेत. त्याचबरोबर गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आलेले सर्व मित्र परिवार या सर्वांचे स्वागत करतो. त्याचबरोबर मुलग्याकडून म्हणजे चिरंजीव स्वप्नीलकडून या ठिकाणी श्री रामचंद्र मानवत साहेब माजी शाखा प्रमुख आलेले आहेत. त्याचबरोबर श्री शांताराम गोलावडी, कल्याण बदलापूर नगरपालिका सिनियर नगरपालिकेचे आहेत, ते सिव्हिल सिनियर आहेत ते. त्याचबरोबर श्री लक्ष्मण धाडवे माजी सैनिक या ठिकाणी या मंगलमय सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुभाष गोलावडी वाडी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सौ स्वप्नालीताई राजांचे नाव घेत नाही, कार्यक्रम खूप लांबून जाईल, कारण आत्ताच आपल्याला पाहुण्यांना आपण 6:30ला बोलवलेली होती आणि आमच्या विनंती मान देऊन ते आता 8 वाजून गेलेले आहेत. आपण लवकरात लवकर कार्यक्रमात सुरुवात करणार आहोत. चौका रत्नेशा आणि आमचे मित्र चिरंजीव स्वप्नील यांचं आज आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साखरपुडा हा संपन्न होणार आहे.
या मंगलमय सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहोत आणि मी विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाला पण सुरुवात करूया. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे मित्र दिनेशजी सुर्वे हे मुंबईतून आत्ताच या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आमचे मित्र भिकूजी मनवल साहेब, त्याचबरोबर वसंतजी मनवल साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आवाज जात नव्हता लाईव्हला, काय माहिती मग कट केलं. आता नाही आमचं झालं का. बस बस मेकअप काशील ना ते. इकडे बघा आई तुमचे चालू ठेवा तुम्ही. थांबा थांबा थांबा.
आता लाईव्ह जावा ना आता. पुढच्या वेळी करताय ना माहीत ठेव. थोडंसं फिर असं एक मिनिट hold. हॅलो, याच ठिकाणी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आमच्या जीवन शिक्षण शाळा कुंभे आदर्श शाळा कुंभे या शाळेचे शाळे अध्यक्ष सन्माननीय हरेजी चोरगे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे मित्र योगेश काष्टे, आमचे मित्र आणि मूर्तिकार आहेत ते, आणि त्यांचा चॅनल आहे असे आमचे मित्र महेशजी भानशे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करतो. लाईट बघायचं नाही, फक्त स्माईल ठेवायची या दोघांनी पण. त्याच्याकडे द्या ना, ते पुढे आता द्या. आपण जे केलं
थोडस थांब थांब ताई थांब थांब ताई ताई स्माइल द्या चेहऱ्यावरती. एक मिनिट hold. हात पकड फक्त. इथे बघायचं माझ्याकडे कॅमेरामध्ये स्माइल करायची लोकांनी पण. ते दादा साईड लावून थोडंसं तिथे इथे इथे समोर स्माइल. एक मिनिट होल्ड. रिंग कडे बघायचं, रिंग कडे स्माइल करायचं थोडंसं, एकमेकांकडे बघा, स्माइल करा, होल्ड होल्ड. हो सर्वांनी जोरात टाळा वाजवा. एक नंबर, जबरदस्त. काय हो, टाळ्या घेऊन आलो होतो काय घरात, नाही एवढ्या वाजवल्या त्या. हो हो ताईकडे बघ. बघायचं रिंगकडे बघा, दोन्ही पण स्माइल करा. स्माइल स्माइल नाही दिसत रे, कॅमेरा लुक द्यायचा. कॅमेरा लुक इकडे वरती. ओके रिलॅक्स रिलॅक्स. थांब थांब जाऊ एक मिनिट मी करू. फक्त इथं पकड, चेहऱ्याची इथं पकड करा. स्माइल आता स्माइल कर. जाऊ स्माइल नाही तर अबे एकदा लुक इथे. ओके तू बरोबर पकड. एक मिनिट होल्ड. नाकात नको बरं, तोंडात. हा इथे बघा, इथे एकदा इथे. हा बा इथे. ठीक. हा बरं बरं दोघांनी खायचं पूर्ण खायचं, पूर्ण खायचं, पूर्ण पूर्ण खायचं. हात जोड्या निघतो. तर आता आपण चाललोय आपल्या भावकीला भेटायला. नमस्कार. काय म्हणता, बरं आहे? बरं, मदन भानसेला ओळखता तुम्ही? माझं चुलत कसं काय ना, बायको म्हणणं म्हणजे आहे ना. आपण कुठले ते, आम्ही पण तुमची भावकी आहोत. तुम्ही कुठलं गाव कुठलं? माझं राजाव आहे. म्हटलं चला भानसे भेटलो तर त्याला म्हटलं प्रत्यक्षात भेटूया ना भावकीला. बरोबर आहे. आणि बरं वाटलं जरा भेटून, तुम्हाला समाधान वाटलं. आमची भावकी भरपूर आहे. तुम्ही घाबराल आमच्याकडे आलात. तुमच्या बोटावर मरण्यासाठी असं ना, किती भावकी? तरी 35 घर आहे. 35 घर आहेत, मग भरपूर आहे. आमची 250 घर आहेत, सगळे भानशे. आणि एक दिवशी आपण भेटू की लग्नाला मी येणार. तुमच्या आणखीन कोण असतील भानशे जण सोबत आहे ना, आपण भेटू ना. बरोबर आहे. प्लस आपल्या परिचय वाढेल. आणि प्लस आपले भानशे आहे, मग अभिमान वाटलं पाहिजे. आपले भानशे कुठं ते राहतात आपल्या कुळातले. तुम्ही आलेत की तिकडे केशी साईडला आले? या लग्नाला भानशे तुम्हाला भेटतील. हो आहे. केशीला कधी आलेत तिकडे?
इलशी आमदारला ना ते एकत्रच असतो. अच्छा अच्छा अच्छा. तसं लग्नात वगैरे सगळे आम्ही एकत्र. तरी योगायोग या लग्नाला आले होते पण आम्ही लग्नाला मी येणारच आहे. पण बऱ्यापैकी नवरी मुलग्यानी जे अंगठीचा हा प्रकार जे इकडे रिवाज असतो त्याप्रमाणे प्रत्यक्षात येऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे आणि दोन्ही कुटुंब या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने शोभा आणले आहे. चला आपण पुढील व्हिडिओ असंच कंटिन्यू चालू ठेवणार आहे. अजून काही विधी असतील बघूया आपण. अशा पद्धतीने इकडे सगळे फोटोग्राफर आलेत. खूप छान वाटलं. म्हणजे थोडं आपुलकीच्या नात्याने सगळे भेटले आपल्याला. सगळे दिग्गज म्हटलं तर उत्तम फोटोग्राफर आहेत. खेड आणि दापोलीचे फोटोग्राफर मिळाले तर थोडी चौकशी होते. तर अशा पद्धतीने सगळे मित्र आहेत. जे कोकणातली गोडवा असतो शब्दामध्ये तर मायेचा गोडवा असतो तर अशा पद्धतीने सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहून एकामेकाच्या हाल हवाल पुसतात. अशा पद्धतीने इकडे सगळे फोटोग्राफर मिळाले. धन्यवाद. खूप बरं वाटलं. थँक्यू. तुमचे पण मनापासून आभार. असं घेत राहा आमच्या कोकणामध्ये. आणि माझं सुद्धा भाऊ इथं हे आहे फोटोग्राफर आहे सागर भानसर. कुठला केलशीतला माझं भाऊ केलशीतला आहे आपला केलशीतला ते आहे ना ओळख तुम्ही तो विचारे हां आणि परत तो आपला ते वाईन शॉप वगैरे. हो नमस्कार भाऊ. नमस्कार. काय म्हणता बरं आहे ना. आम्हाला पण पेढा खाल्ला की नाही. नाही ए बाबा हा देत आहे भेटणार घाबरू नका. अरे पोर माझी आले इकडे आहे. बघितली नाही मी तुला. कुठं होतीस. नाही आता दिसली मला तू. हो इकडे बघाल ना तुम्ही की सगळ्यांना प्रत्येकाला पानाचा विडा वाटतोय. सगळ्यांना प्रत्येकाला पानाचा विडा देऊन मान सन्मान करतात. अशी या ठिकाणी परंपरा आहे. तुम्ही बघू शकता की इकडे सर्वांना जे लहान थोरं सगळे असे वयस्कर लोक असतील त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येकाला हा पानाचा विडा दिला जातो. अशा पद्धतीने इकडे यजमानी आहेत दोघेजण आणि वधूवरांना सोबत घेऊन या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही उपस्थित राहून चांगल्या पद्धतीने हा आजचा सोहळा साखरपुड्याचा सोहळा उत्तम आणि अगदी कोकणातल्या रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. हां स्टार्ट. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कोकणामध्ये सुद्धा पत्रिका देतेवेळी आपण गाठीभेटी होत असतात. सगळ्यांना पत्रिका देताना मान सन्मानाने पत्रिका दिली जाते या ठिकाणी. तर अशा पद्धतीने तुम्ही इकडे ए संत्या हे चल पहिला तिकडं चल. म्हणून चला ए मनस्वी फोन करते.
एकच जागा पडतो. तर मित्रांनो आता आपण रत्नेशा आणि स्वप्नील यांचा साखरपुडा कुंभे गावामध्ये गवले भावकी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे कोकणातला जो साखरपुडा असतो अगदी उत्कृष्ट अप्रतिम असा आणि इथे या ठिकाणी सगळीच जण उपस्थित राहतात. वयस्कर लोक असू द्या किंवा जवळची नातेवाईक मावशी आत्या जे काय असतात सगळेजण उपस्थित राहून या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी चांगल्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर मित्रांनो कोकणामधला जो साखरपुड्याचा कार्यक्रम आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला तर कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा कार्यक्रम इथेच संपतोय. धन्यवाद. आपली काळजी घ्या. बाय बाय. टाटा. टेक केअर.